वाड्यात प्रचाराचा नारळ फोडत शिवसेना मैदानात दाखल। वाडा नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उत्साहात प्रचार रणांगणात उतरली। नारळ फोड्यात औपचारिक शुभारंभ करत शिवसेनेने प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली। या प्रचार दौऱ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांनी आपले विजयी निर्धाराची घोषणा करत मतदारांशी संवाद साधला। यावेळी वॉर्ड क्रमांक 16 चे उमेदवार अजिंक्य पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी संदेश ढोणे, दिलीप पाटील, ज्येष्ठ नेते गिरीश कडू यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साहात हजर होते। हेमांगी पाटील यांनी वाडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपली बांधिलकी व्यक्त करत नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली। जेणेकरून आपण सांबरे साहेबांच्या माध्यमातून जिजाऊच्या माध्यमातून आज मला वाडा शहरातीच असल्यामुळे मला शहर हे ओळखतेच, कारण गेली 8 वर्ष माझ्या माध्यमातून वाड्यातच उपक्रम मी राबवलेले आहेत आणि शिंदे गट म्हणजे पक्षाकडून तर गेली 5 वर्ष विविध आपण विकासाची कामं केलेली आहेत आणि यापुढे करणार आहेत। कारण शिंदे साहेबांनी कालच सांगितलेलं आहे की सर्व कामे ही पूर्ण काल आपल्याला सांगितलेली आहेत, तर नक्कीच विकास हा आम्ही नक्कीच करू। मी आज 16 वार्डमध्ये मी अजिंक्य आणि सर्व आपली शिवसेनेची सर्व टीम पदाधिकारी सर्व टीम आज इथे स्वामी समर्थांच्या मंदिरात आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। नक्कीच आम्ही विकासचे काम ही जी आपले शहर विकसित करण्याचे काम नक्कीच करू। 70 आणि 80च्या काळामध्ये वाड्या तालुक्यातली किंबहुना आजूबाजूच्या ग्रामीण भागातून वाड्याला सकाळी आलेला माणूस संध्याकाळी कधी येतो अशी सगळी घरची मंडळी वाट बघायची, भीतीचं वातावरण असायचं। त्यावेळेस शिवसेनेचे वाडे शहराचे संस्थापक, वाडा तालुक्याचे संस्थापक स्वर्गीय अशोकभाई पाटील यांनी इथे अगदी मोकळ्या जागेत हे घर बांधलं। आणि मी हे जर बोलत असताना माझ्या पाठीशी आशेकर सर आहेत, आमचे आत्यांजी इथे आहेत, आमचे रामूदादा इथे आहेत, हे साक्षीला आहेत। अशोकभाई वाड्यामध्ये आलेल्या विस्थापित प्रस्थापित झालेल्या लोकांचं आश्रयस्थान होतं। अन्यायाच्या विरोधात उभा राहण्यासाठी अशोकभाईंना ज्यांनी प्रेरणा दिली ती धर्मवीर आनंद निगे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवाजीनगर हे नाव पडलं, बरोबर का? त्याचा आम्ही लोक साक्षीदार आहेत। मग त्यावेळेस जसा मध्ये जो कार्यक्रम चालला होता तसाच तो आता चाललेला आहे, म्हणून त्यांच्या अशोकभाईंचे सुपुत्र नाव अजिंक्य म्हणून ही लढाई जिंकण्यासाठी ही सर्व मंडळी इथे आलेली आहेत, बरोबर का? आणि म्हणूनच अजिंक्य पाटलांचा विजय, हेमांगीताईंचा विजय तुमच्या हातात आहे। अजून काही बाहेर माहित असेल तर माझा नंबर सगळ्यांकडे असेल, पूर्ण माहिती देण्यासाठी मी समर्थ आहे। आणि हेमांगीताई, अजिंक्य पाटील आणि समस्त वाड्यातल्या सगळ्या यांना आणि वंदनाताई सुतार ही पण आमची बहीण दिली होती सातण्याला परत आली वाड्याला ना, तिथे तेव्हा माहिती आहे शाश्वती आहे, सगळ्यांना शाश्वती आहे। शिवाजीनगर वाडा हे चांगलं आश्रयाचं स्थान आहे, असे कर सर, बरोबर का? म्हणून सगळ्यांनी अगदी उदार मनाने धनुष्यबाणावर शिक्का मारावा हे लक्षात ठेवा। आज सर्वप्रथम मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब व उपनेते निलेशजी सांबरे साहेब यांचे खूप खूप आभार आहे, त्यांनी मला या प्रभाग क्रमांक 16 ची उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी सार्थ ठरवीन। आज आम्ही या प्रभाग क्रमांक 16च्या प्रभागातील प्रचाराला शुभारंभ केलेला आहे। या प्रभागाच्या समस्या आहेत, आम्ही ही इलेक्शन फक्त विकास आणि समस्यांच्या याच्यावर लढवणार आहोत। आम्ही काय दुसऱ्यांसाठी खोटी आश्वासनं देणार नाहीत। आज हेमांगीताई आहेत, 17 प्रभागाची वंदनाताई आहेत। आम्हाला या प्रभागात आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहेत, त्यामुळे या प्रभागातल्या सर्व समस्या आम्हाला माहिती आहेत। आज या प्रभागातल्या रस्ते झालेले आहेत, पण ते शांताराम मोरे साहेब यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत। नंतर या प्रभागात एक ड्रेनेजची समस्या आहे, त्या समस्येसाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। ती समस्या फार मोठी आहे, भविष्यात जाऊन ती फार मोठी होऊ शकते। आम्ही फक्त समस्या आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत आणि या गोष्टीमुळे या प्रभागातील 16 व 17 प्रभागातील नागरिक हे आमच्या पाठीशी उभे राहून धनुष्यबाणासमोरील चिन्ह दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करून देतील ही माझी खात्री आहे। त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, या संधीचं सोनं आम्ही करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।
तर अजिंक्य पाटील यांनी जनआधारावर विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. प्रचाराच्या या सुरुवातीने वाड्यातील राजकीय तापमान आणखी चढले असून आगामी निवडणुकीत शिवसेना जोरदार लढत देण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.